ठाकला मज पुढती का माझ्या गळ्यात हार घालतो? तो हार माझ्या गळ्यात घालत असताना मला तू हरवण्यासाठी मला चिडवतोय, मला हरवतोय. तो हार माझ्या पुढे उभा राहिला मला हरवण्यासाठी. फुलवात पेटवणी आली त्याज संगती. ती फुलवात पेटवली आहे ना, ती फुलवात मला जाळते आहे. तर का ओळखू? गुरुवारी बाबूगावकर बाबांनी एक कविता लिहिली आहे, फार सुंदर आहे. माझ्या कपाळाची गंधकारे मानाचा लाविला, रक्त उसळू लागले मेंदू कामातून गेला. का लावतोस ते माझ्या कपाळाला गंध? जरी लावशील माझ्या कपाळी रुपयाची नोट, माझे भंगरे स्मरण कशी झाली कटकट. पुढे करंट्यात पोलिसांना कशाला ठेवली, माझा संकोच पाहुणी फुले फुलून हसत. सुंदर कविता आहे. वस्तू कामाची. आपल्याकडे वस्तू उपलब्ध असेल तर ठीक आहे, नसेल तर हरकत नाही. नुसता भाव लावायचा. मग तो भाव असेल तर रेंगणीचे फुलं सुद्धा सोन्याचे होऊन जातात. रेंगणीच्या फुलाला सोन्याचा दर्जा येतो, प्राप्त होतो. काय वाटलं असेल साधेला? ती फुलं जेव्हा त्या बुरुजाच्या पायथ्याला जेव्हा ती पसरलेली आहे, साधेने विचार केला, त्या रिंगणीला म्हणत असेल, ती बोलत असेल, का ग देवाकडे जाण्यासाठी खूप उशीर लागतो नाही? जमिनीवर रांगत 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 चालली, किती दिवसानं पोहोचशील बरं देवाकडे? किती वेळ लागेल तुला? ती म्हणत असेल, रिंगणी काय करू मान, मी चांगले कर्म केले नाही म्हणून तर या योनीला आले, वनस्पतीच्या म्हणून तर चतुर्विधीला आलेली. आता कधी मला तो साधनदाता मला भेटेल आणि कधी त्याच्या चरणावरती मी समर्पित होईल मला सांगता येत नाही. साधा म्हणत असेल, थांब मी तुला देवाच्या चरणाकडे घेऊन जातो. माझं भाग्य बरं आहे, मी देवाच्या चरणाजवळ आहे, चल तुला घेऊन जातो. असं म्हणून ती फुलं तोडली असणार आणि ती फुलं देवाच्या हातात दिल्यानंतर खरंच त्या फुलांना किती आनंद झाला असेल. भाव नसेल तर शून्य आहे सगळं. लक्षात ठेवा, कुठल्याच क्रियेला काही अर्थ राहत नाही. कुठल्याच क्रियेला काही अर्थ राहत नाही. भाव फार महत्वाचा आहे. आणि तो भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात वाढीला लागला पाहिजे. ती महत्वाची गोष्ट आहे. आणि ती जर नसेल तर मग आमचं जीवन निरर्थक आहे. आमच्या जीवनाला काही अर्थ नाही. पांडवाकडे स्वामी गोपालकृष्ण भगवंत आकर्षित होतात. काय कारण आहे? भाव. दुसरं काहीच कारण नाही. कुंती माता भगवंताला म्हणते, देवा भगवंता मला दुःख दे. दुःखाची मागणी करते. भाव, तिचा भाव आहे, देवा दुःखामध्ये तुझी आठवण येईल, सुखासुखी आठवण येणार नाही म्हणून दुःख दे. तो भाव महत्वाचा. अर्जुनाच्या रथाचा सारथ्य करतात, ड्रायव्हर बनण्याचं काम केलं का? भाव. भाव महत्वाचा आहे. एवढा मोठा परमेश्वर, अनंत ब्रह्मांड नायक काय करतो? ड्रायव्हरचं काम करतो. किती अवघड आहे. ड्रायव्हरचं काम किती पवित्र आहे हे तेव्हा लक्षात येतं. भगवान गोपाल कृष्णानं
किती मोठं काम आहे ते. अर्जुनाच्या अर्थाचं साहित्य केलं, घोड्याचा खरा आहे. त्या घोड्यांना काय वाटत असेल? नाही, कमाल आहे ना. घोड्याचा खरारा केला भगवंतानी आणि त्याचे घोडे भगवंतानी चालवले, त्याचा रथ चालवले. आणि तो म्हणत होता तुम्हीच माझ्याकडे पाहिजे, तुम्हीच माझ्याकडे सैन्य नको. मागणी करायला गेल्यानंतर त्याने सांगितलं तेव्हा भगवंत तुम्हीच माझ्याकडे. आणि तो खूप झाला दुर्योधन, आपल्याला सैन्य मिळालं बघ. तो खूप झालं. भगवंत म्हणला अरे आता काय शिकू, माका तो नाही घ्या, काही नाही. आता लोणी तर घेऊन गेला. स्वतः कंगाल आहे, तुझ्याकडे साठी काही शिल्लक राहिली नाही. त्यामुळे माखन चला गया तो जाने दो, माखन चोर मेरे पास है, मुझे माखन की क्या कमी है. माखन चोर मेरे पास है तो मुझे माखन की क्या कमी है. माखन तो कभी भी मिल जाएगा क्योंकि माखन चोर मेरे पास है. त्याचा भाव, त्याची श्रद्धा. तू माझ्या रथावरती पुढे असलास ना, बस मी आलो तरी चालेल, तू माझ्यासोबत. मला जिंकण्याची आसच नाही आहे, तू माझ्यासोबत. वनवासामध्ये पांडव आहेत आणि पांडवांना तिथून 12 वर्ष संपली, अज्ञातवास संपला आणि शिष्टाईसाठी भगवंत शिष्टाईसाठी काम कोणाचं, धाम कोणाचं नाही, भावाचे भांडण. पण ते उद्धट आहेत, ते उद्धटासारखं बोलतील हे सुद्धा माहिती आहे भगवंताला. ते अपमान करतील हे सुद्धा माहिती आहे, माहित नाही असं नाही आहे. पण यांचा भाव, देवा तू म्हणतोस मध्यस्थी करायची तर ठीक आहे, पण आमच्याकडून जाणार कोण तुझं, आमच्याकडे समजदार कोण नाही. मोठा भाऊ जर दादा जर जाईल युधिष्ठिर, तर तो धृतराष्ट्र म्हणेल ते ऐकून घेईल. भीम जाईल तो तिथंच भांडण करत बसल, म्हणजे हे काही जमणार नाही. बरं दुसरं कोणाला पाठवावं, आमचा सखा सोडून तूच आहेस, तू जा. मान्य केलं, अपमान झाला तरी चालेल. दिनकर रामधारी म्हणून कवी होते, 100 वर्षापूर्वीची कवी, फार सुंदर आहे. त्यांनी वर्णन केले, वर्षों तक वन में घूम घूम बाला को चुम चुम सो धूपगाम पानी पत्थर, पांडव आए कुछ और निकल. सौभाग्य सबके सोता है, देखे आगे क्या होता है. मैत्री की राह बचाने को, सबको स्वर्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेश आए. तो न्याय अगर को आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम. हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असीना उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज के ले न सका, उल्टा हरि को बांधने चला. जो था असाध्य साधने चला, जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण ओंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया. डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बनाकर साध मुझे, आहा दुर्योधन बांध मुझे. या देख गगन मुझ में लय है, या देख पवन मुझ में लय है, मुझ में विविध संसार सकल, मुझ में लय है झंकार सकल. अमरत्व पूर्णता है मुझ में, संहार शूरता है मुझ में. उदयाचल मेरा दीप्ति भाल, भूमंडल वक्षस स्थल विशाल. भुज परिनिबंध को घेरे है, मेनाक मेरु पग मेरे है. तुम हो तो दुष्य अकांड रेख,
चरणी नमस्कार करायला सुरुवात केली, भगवंताचा जय जयकार करायला सुरुवात केली. भीष्म पिता द्रोणाचार्य या लोकांनी जय जयकार करायला सुरुवात केली. जय हो भगवत की जय हो, भगवत की जय हो, सगळे जय जयकार करतात. आणि हे येड बांधायला निघालं. आणि मग म्हणतं घरी झाला. कुठं भगवंत बाहेर निघाले तिथून आणि हे बांधायला लागले. बांधता बांधता बघायला भगवंत गेले बाहेर निघून. तिकडून वापस आले भीष्माचार्य. पाहतात काय चाललंय. अरे पोरं काय करतात म्हणजे बांधतोय कृष्णाला. अरे वेड्या आम्ही बाहेर सोडून आलो त्यांना. बघतात तर तिथे दुशासनाला बांधणं सुरू झाले. मग लक्षात आलं दुशासन म्हणून तुम्ही सांगायलो तरी कोणीच ऐकलं माझं. आणि मग दुर्योधन बाहेर गेला आणि भगवंताला म्हणतो भानुमतीने स्वयंपाक केला, तुला घरी बोलवलं. मला सांगा भाव नाही त्याच्या घरी भगवंत जाते. आपण हे असं समजा आपण कोणाच्या घरी बाबा जातो, आपल्या घरी बोलतो, बोलता बोलता असं बोलतो. तुम्ही बाबा लोकांना बोलवण्यापेक्षा देवाला सांगा ना, देवा माझ्या घरी साधू ठेवून दे. बघा देव म्हटलं, देव बरोबर म्हटलं. साधू लोकांना एखाद्या वेळेस म्हणा बाबा आमच्या घरी या, त्यामुळे का आवडून म्हणा. नाही आले हरकत नाही. देवाला सांग देवा माझी परिस्थिती नाजूक आहे, मी काही करू शकत नाही म्हणून माझ्या घरी साधू नाही आले घरी. कारण देवापाशी सांगा तर ते ठीक आहे. नाही तर आपण त्या दुर्योधनासारखे झळकू नाही. तो म्हणतो तुम्हाला पांडवाचाच कळवळा, कौरव पांडव तुम्हाला सारखेच, तुमचं आमचं नातं सारखंच आहे म्हटलं. भगवंताचं गीत आहे बघा. कुणाच्या घरी जेवावं हे सुंदर तंत्र सांगितलेलं आहे भगवान गोपाल कृष्णाने. आपण कुठे जेवण करतो, आपल्या घरी मिळत नाही का? बऱ्याच लोकांना आम्ही सांगत असतो बाबा श्राद्धाचं जेवू नका रे, तुम्ही उद्देश आणता पण नका जेवू, चांगलं नाही ना ते. इतर देवी देवतेचा प्रसाद नका घेऊ, चांगलं नाही ते. ऐकतच कुणी नाही आहे. जावं लागतं, संबंध हे सांभाळावं लागतं. अरे काय काय सांभाळताय तुम्ही? लक्षात ठेवा. कृष्ण भगवंतांनी सांगितलं जेवण कुठं करावं, मित्राच्या घरी जेवण करावं, अडचण नाही. दुसरी गोष्ट म्हणाले तू माझा मित्र नाही त्याच्यामुळे तुझ्या घरी जेवायचा संबंध येत नाही. दुष्काळ जर पडला तर मग जेवा, हरकत नाही. आमच्या द्वारकेमध्ये दुष्काळ नाही, सुकाळ आहे. आणि तिसरी गोष्ट दबाव असेल तर जेवण करावं. आवाज फार सुंदर वर्णन आहे. तर मी तुला घाबरत नाही, आता सिद्ध झालं. म्हणजे तुझा माझ्यावर काही दबाव नाही, त्याच्यामुळे तुझ्या घरी जेवायला कसं येऊ. मग त्याला भानुमतीचं नाव पुढे केलं. म्हणजे भानुमतीने स्वयंपाक करून ठेवला. तुम्हाला ठीक आहे येतो म्हणे मी, पण ती शिष्टाई फसलेली आहे म्हणून भगवंत जातात भानुमतीच्या घरी. त्यांनी 6 महिने यंत्रासन बसलेलं आहे की भगवान गोपाल कृष्णाला त्या यंत्रासनावर बसवायचं. आणि बसले भगवंत की खाली पडले पाहिजे, खाली शस्त्र उभे करून ठेवले, धारदार शस्त्र उभे करून ठेवले. लगेच भगवंत सौंदर्य देवाला माहिती, त्याला सगळंच माहिती आहे. हे माहिती नाही. श्रीचरणाच्या पांढऱ्याला वरची वस्त्र बाजूला केले, भानुमतीला बोलवलं, दाखवलं भानुमती बघ तुझा हा पती काय, त्याचं सत्याने कृत्य काय, त्याचं कसं थांबू तुझ्याकडे. भानुमती त्या दिवशी इतकी चिडली, ती म्हणाली काय करू, मला माझी हिंदू संस्कृती, मी या संस्कृतीमध्ये जन्माला आले, ती संस्कृती मला आज्ञा देत नाही. नाहीतर आज मी या दुर्योधनाचं मुंडकं कापलं असतं. प्रत्यक्षात भगवंताला भेटसिले
कुठल्या जन्मीचं पाप मी भोगते म्हणे आणि याच्यासोबत माझं लग्न झालं. तिथे गेलेले नको आणि गेले कोणाकडे? विदुराकडे. काय विदुराकडे? काहीच नाही. कमाल आहे की मी? काहीच नाही. सोडली आहे. सभेमध्ये येण्याचा एकच ड्रेस आहे, तो घालायचा. आज सभेतून बाहेर निघाल्यानंतर राजवाड्यात तिथंच काढून टाकायचं चेंजिंग रूम मध्ये आणि आपलं फाटकं धोतर ते घालायचं पुढचं जायचं. असा आणि तो कोण होता माहितीये? हस्तिनापूरचा प्रधानमंत्री. ही आपली हिंदू संस्कृती. हस्तिनापूरचा प्रधान कधी जातात काही नाही नाव नाही तरी काहीच नाही. कुणीतरी खेळा दिले असतील आणि ती काकीनं आनंद झाला. तिला आंघोळीला बसली, आंघोळ करून आली, ओले केस बघून त्याला बघितलं, इतका आनंद झाला. बदल फिरत कसा तरी पोचला आणि देवाच्या चरणावरती आला जावा. तोंडावर हात फिरवला, डोक्यावर हात फिरवला. माझं सोनं, माझं लाडकं, किती दिवस झाला रे तुझी बहीण, ये बाबा बस. काय बसायला? तुडकी बाज नाटकी वाटत सोबत कोणी माहिती? उद्धवदेव सोबत कमाल. अरे याची सुकुमार आरोग्यला आणि ती खेळ खाते, खेळ सोडते, आपण खेळ खाते आणि साली भरून आणि गप्पा करते. मी बरी आहे करे सत्यभामा चांगलं चाललं, भांडत नाही ना तुम्ही, बरं चाललं सगळ्यांचं तारखेमध्ये, अशी विचार गप्पा करत भगवंताला साली देणं चालू आहे, आपण खेळ खेळणं चालू आहे. आणि हा अवसर, महाअवसर तो उद्धवदेव पाहतो. तो म्हणतो याचं पोट दुखत ना. रुक्मिणी काठ काढून देते म्हणे चपातीचे, चपाती सुद्धा फुलके असतात तरी त्याचे काठ काढून देते म्हणे, काऊन तो पोट दुखत म्हणून. आणि केळ खायचा, साली खायला मिळतो. डकाळला का काय? कमालच झाली याची. विदुर काका आले, अगं काय करतेस? पटकन पदर डोक्यावर घेतला, बाई तुम्ही आला. अगं साली देवाला द्यायलीस, वेळीच कर तू. आणखी माय मी मला काही कळत नाही, अडाणी आहे, पण इतकी अडाणी नाही मी. असं कसं करा बरं? अगं तुझं तोंड गोड आहे का तुरट आहे? म्हणे गोड आहे. मग केळ खाल्ल्यानंतर गोड पडतं का साली खाल्ल्यानंतर गोड पडतं? म्हणजे केळ खाल्ल्यानंतर मग साली भगवंताला दिल्या की नाही तू? कृष्णा कटकट झाली म्हणे, कपाळ टोकून घेतला आणि मला सांगायचं नाही रे बेटा, असं काय केलंस? पुन्हा खेळ सोडलं, भगवंताला खेळ दिला. काय म्हणतात भगवंत? काकू आता पहिल्यासारखी मजा नाही. पहिली जी मजा होती ना ती आता नाही. का? भाव कमी पडला की क्रियेला अर्थच नाही. पंचावतार उपार करा, भाव नसेल पायी 500 पदार्थ केले, 1000 पदार्थ केले, आता काय ट्रेन झाले होते. हात जोडून नम्र विनंती करतो, तुमची सर्वांची क्षमा मागतो. तुमच्या भावनेशी मी खेळत नाही, पण एक लक्षात घ्या, तुम्ही भाज्या कधी बनवल्या? आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी ती भाजी चांगली आहे का? विचार करा. ती विकलेली भाजी उभारात ठेवायची का? कशासाठी हा अट्टास? का करायचा? करायचे तुम्हाला तर मागे उठून करा. बरं, पदार्थ सगळे विकत आणायचे
ते एक दुसरं लावून लागलेलं आहे की आमच्याकडे पैसा आहे सगळे विकत आणू. नाही ना, असं नाही. शुद्ध शाकाहारी केक 100 ग्रॅमचा 900 रुपयाला मिळतो. किती रुपयाला? 900. जर घरी बनवला तर ठीक आहे, पण विकत जर आणला शुद्ध शाकाहारी तर 900 रुपयाचा केक आहे. कोण आणतं? लोक म्हणतात शाकाहारी, काही खरं नाही. आणू नका केक. सोपं सांगतो तुम्हाला. मला वाढदिवस साजरा करायचा ना, केक बनवायचा आहे, सोपं सांगतो. काय करा, मस्त खवा आणा, खव्यामध्ये दूध टाका आणि त्याला पूर्ण फ्राय करा त्या खव्याला चॉकलेटी होईपर्यंत. आणि मस्तपैकी त्याचं गोल बनवा. त्याच्यावरती तुम्हाला काय सजवायचं ते सजवा. तुमच्या घरच्या पदार्थांना सजवा. त्याच्यावर बदाम ठेवा, काजू ठेवा, अजून काय ठेवायचं ते ठेवा. घरी बनवा ना. 1 किलो खवा आणला तर किती लोकांना तुम्ही वाटू शकता? आणि 1 किलो खवा किती स्वस्त मिळतो आपल्याला, हे आपल्याला कळत नाही. लोक करतात म्हणून तेच आपण करतो. त्याचा काही अर्थ नाही. कुठले पदार्थ सात्विक आहेत, चांगले आहेत, याचा आता विकतच्या पदार्थावर भरोसा राहिलेला नाही. कल्पना आहे ना तुम्हाला काय झालेलं मागे? बातम्या पाहिलं ना तुम्ही तिरुपती बालाजीच्या? एवढ्या मोठ्या संस्थांमध्ये जर एवढा घोटाळा करू शकतात लोक, इतके बदमाश झालेले आहेत, तर तुमच्या जीवनाशी कुणी खेळ करू शकतं ना, नाही का? तुम्हाला कुणी मांसाहारी बनवू शकतं ना. बाहेरची वस्तू खाऊच नका, पहिलं माझं म्हणणं आहे. आणि आता हे ना, आणि तुम्हाला सांगतो आपलं इतकं फॉरेनीकरण झालेलं आहे, विदेशीकरण झालेलं आहे की आपल्यातल्या 70% लोकांना असं वाटतं मग त्याला काय होतं. काही लोक म्हणतात की मांसाहारी धाब्यावरती आपण जेवायला गेलो ना, आपण जर शाकाहारी जेवलो मग काय, आपण तर शाकाहारी सांगतो. इकडचा चमचा इकडे, इकडचा चमचा तिकडे, इकडचं ताट इकडे, इकडचं ताट इकडे, अंडे कुठे आहे काही वेटर वाढणारे, असं नाही. घरून शिदुरी घेऊन जा ना. तुमचं आता शुद्ध शाकाहारी असेल तरच त्याची खात्री करून घ्या. शाकाहारी हॉटेलमध्ये जाऊन मांसाहार मागा. एक तंत्र सांगतो मी माझ्या ड्रायव्हरला पाठवत असतो. कधी मला असं प्रसंग आला, मी गाडीतच बसतो, त्याला विचारतो, त्याला विचार अंडे का विचार, शुद्ध शाकाहारी असून त्याला विचार. ते नाही म्हटल्यानंतर मला मुंबईची घटना आहे. मुंबईला साहित्य संमेलन होतो. बाबा होते, बाबा वापस आले. आम्ही मुंबई पाठ थांबतो आणि मुंबईमध्ये इतकं बेकार आहे बाहेरचं काम की आम्हाला चहा प्यायचा होता तर सगळीकडे घाण दिसायला लागली. मग एक गुजराती हॉटेल होतं, तिथं आम्ही गेलो. आमच्यासोबत एक मुलगा होता, तो प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन ते विचारायचा. शाकाहारी, शुद्ध शाकाहारी बाहेर गेली, पण आतमध्ये ती पडायची. आम्ही जवळजवळ 100 हॉटेल तपासले. एका हॉटेलमध्ये, गुजराती हॉटेलमध्ये त्याने विचारलं बाहेर चार त्यांनी पण घाबरून दिलं की मला पुढच्या लग्न आता हेच चांगलं. इतकं अवघड झालं. म्हणून तुम्हाला तो पदार्थ देवाला अर्पण करायचा आहे, त्याच्यामध्ये सात्विकता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये तमतम नसायला पाहिजे, त्याच्यात रजोभाव नसायला पाहिजे. जे पदार्थ तुम्ही बनवले घरी सात्विकतेनं बनवले, तुम्ही पदार्थ दुकानातून आणले ते कसे बनले तुम्हाला काय माहिती आहे? ते पदार्थ बनवत असताना त्या बनवणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये रजोभाव आहे की तमोभाव आहे हे तुम्हाला काय कल्पना आहे? म्हणून लक्षात भाव आमचा शुद्ध असायचा. आणि देवाला पदार्थ आवडत नाही, देवाला भाव महत्वाचा आहे. आणि जितका भाव आपल्याकडे असेल चांगला, तितकं सगळं किमतीचं आहे, बाकी काही नाही. तुझ विनवी ते हरी
तुझ विनवी ते हरी अमुचा शुद्ध भाव स्वीकरी अमुचा शुद्ध भाव स्वीकरी अमुचा शुद्ध भाव स्वीकरी बाई देवाची पुष्टी बोरे सेवितोसी अति आदरे बाई देवाची पुष्टी बोरे सेवितोसी अति आदरे सहस्र भोजन स्वीकरिले तू सहस्र भोजन स्वीकरिले तू जाऊनी त्यांच्या घरी अमुचा अल्पभाव स्वीकरी अमुचा अल्पभाव स्वीकरी तुझ विनवी ते हरी तुझ विनवी ते हरी अमुचा अल्पभाव स्वीकरी अमुचा अल्पभाव स्वीकरी बाई देवाची गोष्टी बोली बाई सांगते पुरा गोष्टी बोली आपले करे देवासाठी बाई असू द्या गोष्टी ऐसा भाव तो काही जाणे तुमचं देवा कोणी देव हो मी तुमच्यासाठी गोड आणले बोरे तपासून आणले प्रत्येक गोड चाकून पाहिलेलं आहे गोड आहे ते मी माझ्या अंगीच्या पायामध्ये टाकलं आणि जे आंबट आहे ते मी खाल्लेलं आहे आज सगळी गोड आहेत बरं आणि देवापुढे त्यांनी रिचून असा कोष्ट्या पोरांचा ढिगारा केलेला कमाल केली त्याचा भाव शुद्ध आहे भाव निर्मळ आहे आमचा भाव उष्ट आहे पदार्थ शुद्ध असतील पण भाव उष्ट आहे भाव शुद्ध म्हणून चक्रधर बरोबर म्हणतात की भाव कसा असला पाहिजे बाई भाव अपूर्व अपूर्व आहे भाव म्हणून भाव जो आहे शुद्ध ठेवा एवढंच सांगू इच्छितो आणि आजचं जे सूत्र आहे ते सूत्र कसं आहे बाई भाव अपूर्वकी कोणाला उद्देशून सांगितलं भगवंतानी साधेला साधेला उद्देशून हे सूत्र सांगितलेलं आहे सोबत कोण आहे माय धुवा माय लेखी तुम्ही माय धुवा बाया आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रसंगी सांगितलं रिंगणीचे फूल देवाला साधेनं अर्पण केले आणि त्या प्रसंगी भगवंतानी त्या माय धुवामधल्या जी आई होती तिने लेखी जी होती तिला म्हटले असू दे रिंगणीचे फुल परी भाव तो सोन्याचा की भाव सोन्याचा आहे म्हणून बाई भाव अपूर्वकी म्हणा बाई भाव अपूर्वकी बाई भाव अपूर्वकी बाई भाव अपूर्वकी आजच्या या सूत्राला दंडवत करूया सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्ता